का बनवलेलं माहिती आहे का तुला? पाणी या ठिकाणी सावलीमध्ये ना बसण्यासाठी सोय केली असेल। मंदिराच्या आतल्या आवारात बऱ्याच ठिकाणी हे असं बांधकाम दिसून येतं। इथल्या वास्तूप्रमाणे पर्यटक या झाडासोबत पण फोटो काढतात। याचं कारण एवढंच आहे की हे झाड देखील 150 वर्षापूर्वीचं आहे। या ठिकाणी मला एक मुलगी दिसली जिचे डान्सचे व्हिडिओज व्हायरल होते, पण आपण काय त्यांना जाऊन डिस्टर्ब नाही केलं। कदाचित हे देवी तीर्थ म्हणजेच देवीचं मंदिर असावं। आपण जे मागे बघितलं म्युझिकल पिलर्सवालं ते होतं रंगामंडप। असे 5 प्रकारचे या ठिकाणी मंडप आहेत। पहिला म्हणजे महामंडप, ज्या ठिकाणी मुख्य असं मंदिर आहे, विठ्ठल मंदिर। तिसरं म्हणजे कल्याण मंडप, ज्या ठिकाणी लग्न किंवा अशा प्रकारचे काही कार्यक्रम पार पाडले जायचे। आणि चौथा आहे उत्सव मंडप, ज्या ठिकाणी काही ते लोक उत्सव वगैरे सण साजरे करत असतील। आणि हे आहे देवी तीर्थ, देवीचं मंदिर। चल असं फिरून जाऊया। याच्यामध्ये बेडूक आहे, टायगर आहे आणि मंकी आहे, हे उचलणारे वगैरे। हे म्युझिकल प्लेअर हे आहे ना पिलर। काय सिस्टमॅटिक बांधकाम आहे अरे लोकांचं, किती सिस्टमॅटिक आहेत बघ ना। हे सगळं का बनवलेलं माहिती आहे का तुला? पाणी म्हणजे ह्याच्यावरती पडून व्यवस्थित इथून हे असं याच्यातून यायचं आणि मग इथून असं इथं पडायचं, इथून मग इथं परत साठून इथं पडायचं, असं हे होत यायचं। म्हणजे एवढं हे केलेलं, हे खराब नाही व्हायला पाहिजे इमारत टोटल, म्हणजे त्यांचं हे होतं इंटेन्शन। इकडे काहीतरी टायगर आहे, इथे साप आहे, घोडे, हे बघा हे घोडे। हा हॉर्स आहे आणि हा हे ऍक्च्युली हे स्मॉल याच्यामध्ये बनवलेलं आहे, जे वरती आहे मोठं। ती रोनू दीदी फिरते जा। हा आहे विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा भुयारी मार्ग। याचा वापर फक्त शाही घराण्यांकरताच होता आणि सामान्य जनतेसाठी हे बाहेरच्या बाजूने होतं। आता या ठिकाणी अंधार आहे, पण उजव्या बाजूला
एक खालती पाणी जाण्यासाठी प्रणाली केली होती. त्याच्यावरतून जो वरतून येणारा प्रकाश आहे त्याचं रिफ्लेक्शननी या ठिकाणी उजेड व्हायचा. बघा किती कमालीची टेक्नॉलॉजी त्या टायमाला ते लोक वापरायचे. अतिशय कमालीचे लोक होते त्यावेळेस. हे आता आपण आलोय लोटस महाल जवळ. या ठिकाणाला रॉयल एन्क्लोजर असंही म्हणतात, कारण का आतमध्ये राण्यांचे महाल व त्यांचे शाही तामझाम पण आहेत. तर आपण एंटर करूया. आत आल्या आल्या आपल्याला डावीकडे पहिलीच वस्तू बघायला भेटते, ती म्हणजे बेसमेंट ऑफ क्वीन पॅलेस. युद्धानंतर शत्रूंकडून हे नष्ट करण्यात आले असावे, म्हणूनच आपल्याला राणीच्या महालाचा फक्त आता तळघर बघण्यासाठी मिळतो. तोही एवढा विशाल आहे की यावरून आपण अंदाजा लावू शकतो की महाल किती मोठा असेल. गार्डन छान आहेत, झाडांचे खोड बघा. चला तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगतो. हे आहे लोटस महाल. हे 3 मजले असून डावीकडे त्याच्या वरती जाण्याच्या शिड्या होत्या, ज्या सध्या बंद आहेत कारण का आतमध्ये आता प्रवेश नाही करू देत. खास करून हे राजघरातील लोकांसाठी, राजा महाराजा राण्या यांच्यासाठी बांधलं होतं. भर उन्हाळ्यात पण या ठिकाणी थंड हवा यायची. कारण याचं असं होतं की वरतून पाणी सोडलं जायचं आणि ही बाजूला उजवीकडे विहीर आहे, यातून पाणी वरती सोडलं जायचं आणि हे सगळीकडून पाऊस पडल्यासारखं पाणी पडायचं आणि याच्यामुळे इथून थंड हवा यायची. अच्छा, प्रत्येक ठिकाणाहून सेम प्रकारच्या कमान आहेत. इथे एक मिनार आहे. हा वॉच टॉवर असावा. सो ही आहे महाराजांच्या काळातली गजशाळा. या ठिकाणी महाराज आपल्या हत्तींना ते प्रशिक्षण द्यायचे आणि या ठिकाणी त्यांचे हत्ती राहायचे आणि आराम करायचे. व्हिडिओच करतेस की फोटो काढतेस? व्हिडिओ बोलतो नीट बोल. मग थोडा वेळ या ठिकाणी आम्ही बसून आणि मी लोळून थोडाफार आराम केला. पुरावा म्हणून आम्ही सोबत काही फोटो काढले. डावीकडे आपल्याला जे दिसते ती तटबंदी होती या ठिकाणाची. या ठिकाणी कोणी आक्रमण केलं. चला आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. तर ही बाहेरच्या बाजूला म्हणजे शत्रूकडच्या बाजूला पडेल असं याची रचना करण्यात आली होती. त्या टायमाला हा प्रश्न होता की त्या टायमाला लोक कोणती हत्यारं वापरायची दगडाला कोरायला. त्याला आपण छन्नी हातोडी वगैरे सांगितले.
तर आता आपण येऊन पोचलो आहोत महानवमी डिब्यासमोर. महानवमी डिब्बा ह्याचं बांधकाम 1531 मध्ये झालं होतं. राजा कृष्णदेवरायांनी उदगिरी म्हणजेच आत्ताचं ओडिसा वरील विजयाच्या स्मरणार्थ हे बांधले होते. शाही प्राण्यांचे कार्यक्रम, युद्ध खेळ, जलीय खेळ आणि महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस या ठिकाणी राजा बसून या व्यासपीठाचा वापर करायचा. या चौथऱ्यावर कोरल्या गेलेल्या सर्व शिल्पांवरून आपल्याला हे कळून येते की त्या काळात जे ते कार्यक्रम करायचे, ज्याही काही घडामोडी होत असतील, हे ते शिल्पाद्वारे प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की हत्तींना प्रशिक्षण देताना, नृत्य करताना, तसेच विविध प्रांतामधून व्यापारासाठी किंवा राजधानीला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना राजाची प्रतिष्ठा आणि राजेशाही थाट व प्रसंग दाखवण्याची ही घटना असेल. या ठिकाणी कोरलेलं प्रत्येक शिल्प हे बघण्यालायक आहे. आणि बराच मोकळा भाग या ठिकाणावरून बघता येतो. बऱ्याच वास्तू उद्ध्वस्त झाल्या आहेत. कदाचित परकीय आक्रमण किंवा नासधूस झाल्यामुळे झाला असेल. फक्त चौथरे बाकी राहिलेत. पण या ठिकाणावरून पूर्ण व्ह्यू सुंदर दिसतो. इथून जायचा रस्ता आहे. या साईडनी जायचंय, त्या साईडने पण जायचं आणि खालतून त्या साईडने बाहेर निघायचंय. पण तिकडून बाहेर नको निघू आता. का? तो राजाचा भागण्याचा हे होता. राजाच्या भागण्याचा? जर त्याच्यावरती पुष्करणी कुठे आहे? हे बघ ते पुष्करणी. चलो चलो पीछे से निकलते. मस्त आहे तिथं. ड्रॉइंग्स मस्त बनवल्यात. या साईडला दाखव ना, लेफ्ट साईडला तुझ्या पाठच्या साईडला दाखव आता तुझ्या. हा ते ना, ते वाजवतात, ते वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करताना आहेत ना ते. हे बघ इथं पण दाखव, तुझ्या लेफ्ट साईडला, तुझ्या राईट साईडला. हे घोड्यांचे विकायचे हे होते माहितीये का? हा, हे घोडे विकले जातात. ह्यांना हा हत्ती आहेत. बऱ्याच लोकांकडून आणि व्हिडिओजमधून हे ऐकलं आहे मी की हे त्या काळात पाईपलाईनचं काम करायचे. कदाचित याचा वापर करून या पुष्करणीमध्ये पाणी सोडलं जायचं किंवा यातून दुसरीकडे कुठं ट्रान्सफर करायचं असेल तर केलं जात असेल. सो फायनली आपण आलो पुष्करणी. इथे हे बघा, मी हातात काय काय घेऊन ठेवलंय. लाल दगड, फक्त आणि फक्त लाल दगड. इथं हेवी असतात का रे क्रोकोडाइल्स? नसतात ना?
हे बेचा याच प्लेटी बोलत होतीस का तू हर्षदा? पांडे हा काय बंद केलंय प्लेट वाजवत यामधली बाउल याला एकदा माहिती हे बघ इथं तुटलेली एक आहे याच्यात काय बनत असेल हे काय हा 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 काय काय बोलता पालीची मामी काय कोणत्या पालीची मामी बघितली? या ठिकाणाहून आम्ही थोडा वेळ शांत बसून छान असा सनसेट पण बघितला. हे साईडाची मामी माहिती आहे कोण? सरगामी दीदी दीदी एक आरगी काय चालू? हा हे गुप्त कक्ष. या ठिकाणाबद्दलचा वापर किंवा माहिती मला फारशी काही भेटली नाही, पण वरतून जर बघितलं तर या खाली भुयारी मार्ग असेल याची अशी कल्पना देता येत नाही. अतिशय सुंदर काम केलेलं आहे. ठीक आहे, एक सेकंड. वाव, हे बघ ऍक्च्युली हे बघ ना, दिसायला काय वाटत नाही ना, असं पॅक वाटतं आणि वरतून डाऊट पण नाही येणार की इथं काय आहे. हे भूत. अरे तुम्ही उलटा घुसताय. चल इकडून जायचं, असं जायचं. काही पण असू दे, निघतो इथूनच ना. आता आपण येऊन पोचलो आहे लक्ष्मी नरसिंह टेम्पल. तसंच बाजूला बडवलिंग आहे इकडे. रिक्षावाल्यांकडून आम्हाला थोडीफार या ठिकाणाची माहिती पण मिळाली. ती म्हणजे लक्ष्मी नरसिंह ही 6.7 मीटरची मूर्ती असून ही एकशिला म्हणजेच एका दगडातून तयार केलेली मूर्ती आहे असं म्हणजे म्हणलं जातं. आणि या मूर्तीच्या डाव्या मांडीवरती लक्ष्मीची मूर्ती होती बसलेली स्थितीत, ती खंडित झाली. कोणत्या कारणाने ते नाही सांगू शकत. पण त्याचे थोडेफार अवशेष, कमरेवरचा हात वगैरे. भरपूर मोठी मूर्ती आहे. तसेच याची प्राणप्रतिष्ठा आर्यकृष्ण भट्ट यांच्या हस्ते करण्यात आली होती. किती मोठी मूर्ती आहे ना, आपल्या साईजवरून आपल्याला कळेल. इकडे आय थिंक लिहिलंय माहिती. चलो, इकडे साप आहे बोलतात, ते बघूया आपण. अरे साप आहे जवळ ना. साप बघता बघता माहिती घ्या. हे शिवलिंग 3 मीटरचे आहे आणि हे एका दगडातून अखंड कोरलेले शिवलिंग आहे. ऐक ना, इकडं पण लक्ष ठेवा माझ्या जवळ, नाही तर यायचं पायाच्या जवळ. आणि मग
साप आहे. मी काढला. काढलाय मी. ए बाबा त्यांना ध्यान ठेव कारण इथं ना 2 आहे. त्या कोपऱ्यात तो आला पाण्यातून आला बघ इकडे. अरे तो बघ तो पोहत येतोय बघ इकडे. साप आहेत बरेच इथं. पूजा कशी करतात रोज माहिती आहे का? तो आला तो बघ. ओम नमः शिवाय. हे तू पळाला अगं इकडे ये ना बोलल्यावर ओरडल्यावर मम्मा इकडून दिसेल. तू बघ तिकडचा गेला बघ तो खाली. हलतच नाही. ए, चुक चुक हलून मग बाहेर आले तर काय कर. हर हर महादेव. त्यांना व्हायब्रेशन्स कळतात ना. तो हलत नाही आहे ना जिवंत. इथे येतोय. मला सापांची भाषा येते. मी हॅरी पॉटर बघितलं. थांब जरा. वर आला. ये मम्मा साप कबीर. ए बाहेर ये. गेला पाण्यात. हा वरती येतोय रे. अरे काय बाबा तुझं ये देखो इधर. ये क्या है देखो. दिवसाचा कडले काढू गणपती आमचा लास्ट पॉइंट आहे. आम्हाला कालपेक्षा जास्त उशीर झालेला आहे. आता दिसत नसेल. आपण थोडासा ए बाबा विचार केला ट्राय करू. मोठा आहे रे काय गणपती. हे काय दिसेल ना. बराच अंधार झाल्यामुळे तिथले काही व्हिडिओ काढता आले नाही. त्याच्यामुळे फोटोज काढावे लागले. हे फोटोज काही कडले कालू गणपती या ठिकाणच्या स्तंभांवरचे आहेत. तर आजच्या दिवसापुरती एवढंच.